षोडशोऽध्यायः दैवासुरसंपद्विभागयोग. ह्या अध्यायात दैवी आणि आसुरी स्वभावाचे वर्णन करताना श्रीकृष्ण सांगता की दैवी स्वभाव मोक्षदायक आणि आसुरी स्वभाव बंधनकारक जाता. काम, क्रोध आणि लोभ ही तीन नरकाच द्वार जावन आसात, तर ह्या तिन्हीचो त्याग करका अशी श्रीकृष्णानं उपदेश दिला. शास्त्रविधी सोडून वागतल्यांक सिद्धी, सुख आणि परमगती मेळना आणि कर्तव्य आणि अकर्तव्य हाजे निर्णय करताना शास्त्राची प्रमाण म्हणून समजूका अशी ह्या अध्यायात श्रीकृष्णानं सांगल्या. श्री भगवानुवाच अभयं सत्वसंशुद्धिः ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायास्तप आर्जवम् अहिंसा सत्यम क्रोधः त्यागः शान्तिरपैशुनं दया भूतेष्वलोलुप्तं मार्दवं हिरचापलं तेजक्षमा धतिशौचम् अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीम् अभिजातस्य भारत. दम्भो दर्पोऽभिमानश्च क्रोधपारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीम्. दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुचः संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. श्रीकृष्णान म्हळे, हे भारता, निर्भयता, शुद्ध अंतःकरण, ज्ञानात आणि योगात अचल, दान, संयम, यज्ञ, वेदाध्ययन, तप, सरळ स्वभाव, अहिंसा, सत्य, अक्रोध, त्याग, शांती, अनिंदा, भूतदया, निरासक्ती, कोमल मन, विनयशीलता, स्थिरता, स्फूर्ती, तेज, क्षमा, धैर्य, स्वच्छता, अद्रोह, निरहंकार हे गुण दैवी स्वभावात जन्मा आयल्यांक प्राप्त जातात. दंभ, दर्प म्हळ्यार गर्व, दुराभिमान, क्रोध, कठोरपण आणि अज्ञान हे गुण हे पार्था आसुरी स्वभावात जन्मा आयल्यांक प्राप्त जातात. दैवी स्वभाव मोक्षदायक आणि आसुरी स्वभाव बंधनकारक अशी मेगेल मत. हे पांडवा, तू शोक करनाका, तुगेल जन्म दैवी स्वभाव प्राप्त करच्याक जाल्लो आसा. द्वौ भूत सर्गो लोके अस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरांशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. हे अर्जुना, ह्या जगात दोन प्रकाराचे मनुष्य असतात, एक दैवी आणि एक आसुरी. दैवी मनुष्याला विषय तुका हांवें विस्तारान सांगला. आता आसुरी मनुष्याले वर्णन म्हजे कडच्यान ऐक. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुराः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते असत्यम् अप्रतिष्ठं ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्पर संभूतं किमन्यत् कामहेतुकम्. एतां दृष्टिम् अवष्टभ्य नष्टात्मानो अल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो हिताः. प्रवृत्ती म्हळ्यार योग्य काम आणि निवृत्ती म्हळ्यार निषिद्ध काम हे आसुरांक गोत्तुना. शुची, सदाचार आणि सत्य हे तांगेल भितर उरना. ते अशी म्हणतात की हे जग असत्य, चरित्रहीन, नास्तिक, वासना आणि परस्पर संभोगान उत्पन्न जाल्ले आसा. त्याशिवाय विंगड कसल हेतू. असली दृष्टी घेऊन हे नष्ट, अल्पज्ञानी, क्रूरकर्मी लोक जगाचे शत्रू जावन ताजे म्हळ्यार जगाचे नाश करच्याक मुखार येतात. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विताः मोहात गृहीत्वा असद्ग्राहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. चिंताम परिमेयां च प्रलयांतामुपाश्रिताः कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः. आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ईहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. सतत विषय कामनेचे आश्रय करून दंभ, अभिमानानं उन्मत्त जावन
मोहान मिथ्याचाराचे वश जावन अमंगल आचरणेक हे प्रवृत्त जातात. मृत्यूपर्यंत सूट नाशिल्ल्या अनंत चिंतेन व्यापून आशिल्ल्या कामभोगात मग्न जाल्ले आणि हेच ते सगळी कर्तव्य अशी विश्वास करतले. 180 आशापाशांत बांधून आशिल्ले आणि कामक्रोधाचे दास जाल्ले हे लोक कामभोगा खातीर अन्यायान द्रव्य संपादन करची अपेक्षा करतात. इदमद्य मया लब्धम इमं प्राप्स्यसे मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. असौ मया हतः शत्रुः हनिष्ये चापरानपि ईश्वरो अहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान् सुखी. आढ्यो अभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः. अनेक चित्तविभ्रांता मोहजालसमावृताः प्रसक्ताः कामभोगेषु पतंती नरकेषु च. ते म्हणतात, आज हांवें हे प्राप्त केले, हो मनोरथ प्राप्त करतलो, हे धन बी मेगेल जातले. ह्या शत्रूक हांवें मारले, इतर शत्रूक बी मारतलो. हांव ईश्वर, हांव भोगी, हांव सिद्ध, हांव बलवान आणि सुखी आसा. हांव श्रीमंत आणि कुलीन, मेगेल्यावरी दुसरो कोण आसा. हांव यज्ञ करतलो, दान दितलो आणि गम्मत करतलो अशी अज्ञानान मोह पाविले. अनेक प्रकारान भ्रमित जावन मोहबल्यात शिरकून पडिले आणि कामभोगात आसक्त जाल्ले हे लोक अपवित्र नरकात पडतात. आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेन विधिपूर्वकम्. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तो अभ्यसूयकाः. तानाहं द्विषतः क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपामि अजस्रम् अशुभान् आसुरीष्वेव योनिषु. आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम प्राप्यैव कौन्तेय ततो यान्ति अधमां गतिम. हाऊची श्रेष्ठ म्हणतले हे गर्विष्ठ लोक धनमानाचे मदान उन्मत्त जावन शास्त्रविधी सोडून केवल नाव कमवच्याक यज्ञ करतात. अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोधाचे आश्रय करतले तांगेल्या स्वतःच्या आणि दुसऱ्या देहात आशिल माका द्वेष करतात. असल्या क्रूर आणि द्वेष करतल्या पापी नराधमांक हांव वापस आसुरी योनितूची उडयता. हे कौंतेया, अशी ते जन्मोजन्मी आसुरी योनीत पडचे मूढ लोक म्हाका पावनाशी सुर्वेपेक्षा अधमगतीक पावतात. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः आचरत्यात्मनः श्रेयः ततो याति पराम गतिम. काम, क्रोध आणि लोभ ही 3 नरकद्वारा आत्मनाशाक कारण आसात. त्यांना ह्या तिन्हीचो त्याग करका. हे कौंतेया, ह्या तिन्ही अंधकाराच्या द्वारातुल्यान मुक्त जाल्ले स्वतःच्या कल्याणाचे आचरण करतात आणि परमगतीक पावतात. यह शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितौ ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. कोण शास्त्रविधी सोडून काम प्रेरित जावन वागता ताका सिद्धी मेळना, सुख मेळना आणि परमगती भी मेळना. त्यांना तुका कर्तव्य आणि अकर्तव्य हा जो निर्णय करच्यात शास्त्र हेच प्रमाण आसा. शास्त्रात जे सांगल्या
ते समजून घेऊन त्याप्रमाणे तुवें कर्म करका. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः. अशी श्रीमद्भगवद्गीतोपनिषदातुलो ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्राचो श्रीकृष्णार्जुन संवादापैकी दैवासुर संपद विभाग योग नावाचो 16वा अध्याय समाप्त.